संस्थेच्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आयोजित स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य स्मृती व्याख्यानमालेत मी तेजस्विनी उपस्थित पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते। चेंबूर दुर्भे शिक्षण संस्था ही अशी एक संस्था आहे जी माणसाला जोडते, नातेसंबंध टिकवून ठेवते, स्नेह वाढवते आणि ऋणानुबंध जपते। आजच्या आधुनिक काळात अध्ययन आणि अध्यापनाचं स्वरूप बरंचसं औपचारिक, सामुदायिक आणि तांत्रिक बनलं आहे। चेंबूर दुर्भे शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा आणि विचार शक्तीचा विकास करणं, त्यांना विविध कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने योग्य ते तंत्रज्ञान आणि संधी उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांच्या कलाभिरुचीचा आणि सौंदर्य दृष्टीचा विकास साधण्यास पोषक वातावरण निर्माण करणं आणि त्यांच्यात जीवनाविषयक विधायक दृष्टिकोनाची आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संस्कार करणं ही अध्यापन पद्धतीची आधुनिक काळातील उद्दिष्ट समोर ठेवून काम करते। ज्ञानदान, मूल्य संवर्धन आणि योग्य असे परिवर्तन ही त्रिसूत्री चेंबूर दुर्भे शिक्षण संस्थेचा भक्कम पाया आहे। संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारे, संपू दे अंधार सारा, उजळू दे प्रकाश तारे, गंधाळल्या पहाटेच येथे वाहू दे आनंद वारे। जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही साफ व्हावी, स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी, मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी। स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळू द्या, स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा, ही सकाळ रोज यावी या माणसाचा देव भावा, ही सकाळ रोज यावी माणसाचा देव भावा। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचे आपले पाहुणे श्री अतुल कहाते सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तसंच आपले संस्थेचे उपाध्यक्ष श्री रमेश मामणकर सर, आपल्या संस्थेचे सचिव श्री सुबोध आचार्य सर आणि आपले प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर, या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर घ्यायचं आहे। आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, तर आपल्या परंपरेप्रमाणे आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। खास पुण्याहून ते आलेले आहेत आणि दोन्ही दिवस आपल्याला एवढे म्हणजे नेहमीच व्याख्यानमालेत अत्यंत विद्वत्ता असलेले श्रोते आणि व्याख्याते आपल्याला लाभतात, तेव्हा आपण खास त्यांचं स्वागत करूया। आपले पितामह रमेश मामणकर सर, संस्थेचे सचिव श्री सुबोध आचार्य सर, तसंच प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांना मी विनंती करते की त्यांनी श्री अतुल कहाते सर यांचं स्वागत करावं। सुंदर म्हणजे सगळेच आपले मराठी महिने खूप सुंदर असतात। काल आपण वसंत पंचमी साजरी केली आणि आज देखील मकर संक्रांती सुद्धा या महिन्यामध्येच येते आणि असे सुंदर सणांनी आपल्या इंग्रजी नवीन वर्षाची जरी सुरुवात होत असली तरी आपल्याही सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात शरद भाऊंच्या आशीर्वादाने होते। धन्यवाद, मान्यवरांचे आभार। यानंतर मी विनंती करते प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांना की त्यांनी कृपया श्री मामणकर सर यांचं स्वागत करावं, तसंच आपल्या संस्थेचे सचिव श्री सुबोध आचार्य सर यांचंही स्वागत करावं आणि मृदुला वाघमारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांचे इथे स्वागत करावं। शरद भाऊंविषयी खरं तर म्हणजे कालही आपण बोललो, दरवेळी व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण शरद भाऊंच्या आठवणींना उजाळा देतो।
शरद भाऊ, तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखंच वाटतंय. तुमचं बोलणं अजूनही आमच्या कानात गुंजतंय. तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतोय आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे तर दृष्टिकोन असतो. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं. तुम्ही आम्हाला शिकवलं की इतरांना मदत करणं हेच खरं समाधान आहे. आज तुम्ही आमच्यासोबत नसलात तरी तुमच्या स्मृती आम्हाला सतत बळ देतात. शरद भाऊंविषयी बरेच जण बोलण्यास उत्सुक आहेत. मी प्राध्यापिका मृदुला वाघमारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शरद भाऊंच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. खरं तर आम्ही सर्वजण बोलतोय, पण ते हिमालयाशी आम्ही टेकडी स्वरूपात त्यांचं वर्णन करण्यासारखं आहे. मी प्राध्यापिका मृदुला वाघमारे यांना विनंती करते की शरद भाऊंच्या आठवणींना त्यांनी उजाळा द्यावा. प्राध्यापिका मृदुला वाघमारे. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, नमस्कार श्रोते. स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करून मी आज भाऊंच्या कार्याविषयी थोडक्यात आढावा घेते. नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठे महाविद्यालयाचे संस्थापक, मुंबईचे माजी महापौर, चेंबूर ज्येष्ठ सामाजिक नेते व थोर समाज सुधारक स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य म्हणजे आमच्या सर्व चेंबूरकरांचे आदरणीय भाऊ. 26 मार्च 1968 रोजी विभाग क्रमांक 126 मधून नगरसेवक म्हणून नियुक्ती आणि त्यानंतर महापालिकेवरही त्यांची सदस्यपदी नेमणूक झाली होती. तसेच भाऊंनी भूषवलेली पदे म्हणजे शिक्षण समिती अध्यक्ष, बेस समिती सदस्य व अध्यक्ष, स्थापत्य समितीचे सदस्य व अध्यक्ष, महापालिका सभागृह नेते, महानगरपालिकेतील सर्व कमिट्यांमधली महत्वाची मानली जाणारी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भाऊंनी भूषविले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मानाचा तुरा म्हणजे सन 1989 ते 90 या काळात मुंबईचे महापौर पद त्यांनी भूषविले. ही आम्हा चेंबूरवासियांना खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. महसूल वाढ प्रश्न व महापौर अधिकार वाढ समितीचे सदस्यही ते होते. वारसा विचारांचा, वारसा समाजसेवेचा हेच त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांनी सच्चा कार्यकर्ता, निष्कलंक, सदैव समाजासाठी झटणारा अशा शब्दात स्वर्गीय श्री शरदभाऊ आचार्य यांच्यासाठी गौरव उद्गार काढले आहेत. आज त्यांचे कार्य, त्यांचे सुपुत्र श्रीयुत सुबोजी आचार्य व आणि त्यांचे पुतणे शैलेजी आचार्य हे पुढे नेत आहेत. ही आम्हा चेंबूरकरांसाठी एक आनंदाचीच बाब आहे. आज मला आयोजकांनी स्वर्गीय शरदभाऊ आचार्य यांच्या कार्याचा आढावा घेण्याची संधी दिली हे मी माझे परमभाग्य समजते. भाऊंच्या स्मृतीस पुनश्च एकदा अभिवादन करून मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी विनंती करते आपल्या प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम सर यांना की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी सादर करावं. नमस्कार. स्वर्गीय शरदभाऊ नारायण आचार्य यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी व्याख्यानमाला आपण गेल्या 15 वर्षापासून करत आहोत, त्याचं 15वं वर्षातलं आज दुसरं पुष्प. याचे प्रमुख वक्ते श्री अतुल कहाते, सुप्रसिद्ध लेखक, अभ्यासक आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. मी सुरुवातीलाच त्यांचं स्वागत करतो आणि आभारी मानतो, कारण त्यांच्या बिझी शेड्यूलमधून ते आपल्याला
आपल्या या नवीन विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर चेंबूरमधील समाजसेवा रूपी मंदिराचा ज्यांनी पाया घातला असे श्री नारायण गजानन आचार्य आणि त्यांच्या त्या पायावरती त्या मंदिराची उभारणी करणारे श्री शरद भाऊ आचार्य आणि त्या मंदिराला कळस चढवणारे असे समाजरूपीच नाही तर राजकीयच नाही तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी करणारे असे आमच्या चेंबूर तुर्बे एज्युकेशन संस्थेचे सचिव श्री सुबोध आचार्य सर, त्याचबरोबर आमच्या चेंबूर तुर्बे एज्युकेशन संस्थेचे आमचे पितामह उपाध्यक्ष श्री रमेश मापनकर सर, त्याचबरोबर चेंबूर तुर्बे एज्युकेशन संस्थेचे डायरेक्टर श्री विद्यागौरी लेले मॅडम, चेंबूरचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि विविध कलारंग या आमच्या उपक्रमाचे मेंबर्स इथे उपस्थित झाले. त्याचबरोबर चेंबूरचे सुप्रसिद्ध नायगावकर सर सुद्धा आहेत. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर आमच्या रजिस्ट्रार मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या युगामध्ये जे युग क्षणोक्षणी बदलत चाललंय त्यामधलं आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आर्टिफिशियल इंटेलिजंट हा सध्या जो कळीचा मुद्दा साधारण आहे त्यावरती आपण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण साधक चर्चा आणि आपल्या मनातील असणारे प्रश्न आपल्याला इथं आपले वक्ते त्यांच्या अवेलेबल असणाऱ्या नॉलेजनुसार आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहोत. पण त्याचबरोबर माझी या प्रभारी प्राचार्य म्हणून आपल्या वक्त्यांना महाविद्यालयाबद्दल छोटीशी ओळख करून देण्याचं मी काम करतो. सर, हे महाविद्यालय 1978 साली चेंबूरमधील सुजाण नागरिकांनी सुरुवात केली. त्यावेळी खाली फक्त 300 विद्यार्थ्यापासून हे महाविद्यालय सुरुवात झालं. पण गेली 46 वर्षामध्ये या महाविद्यालयाचे सर्वांगीण विकास सध्या आम्ही 6500च्या वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. फक्त जे ट्रॅडिशनल 3 कोर्सेस नाही तर प्रोफेशनल कोर्सेस सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये त्याचं शिक्षण दिलं जातं. असे आमचे 11 बॅचलर कोर्सेस आणि 5 पदव्युत्तर कोर्सेस, त्याचबरोबर 2 PhD विषयामध्ये आमच्या कॉलेजमध्ये मान्यता आहे. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 4 भिंतीमधलं म्हणजे अभ्यास न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम अवलंबले जातात. त्याचमध्ये ज्या प्रमुख 4 आमच्या कमिटीज आहेत त्या म्हणजे जिमखाना कमिटी, त्यानंतर कल्चरल कमिटी, NSS आणि NCC हे आमच्या महाविद्यालयाचे 4 पिलर आहेत. ते आंतर महाविद्यालयीन स्पर्धामध्ये आमचं नाव विकास करतात. आमचं महाविद्यालय आमच्या विद्यापीठाला देशाच्या पातळीवरती रिप्रेझेंट करतात. आणि हे सगळं शक्य होतं जे आमची चेंबूर तुर्बे एज्युकेशन संस्था त्यांनी त्यांचे नियामक मंडळ हे नेहमी आमच्या पाठीशी असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळेच हे आम्ही करू शकतो आणि हे सगळं शक्य होतं. म्हणूनच की आमच्या महाविद्यालयाचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जे महाराष्ट्रामधल्या फक्त 3 महाविद्यालयामध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे ते आमच्या महाविद्यालयामध्ये आमचं स्वतःचं कम्युनिटी रेडिओ आचार्य 90 FM ही फार रेअर अपॉर्च्युनिटी ते आमच्या म्हणजे मानाचा पुराचा मी समजतो. आणि यामुळं विद्यार्थी फक्त बुकिश नॉलेजमध्ये एक्सपर्ट न होता त्याला आणखी सर्व प्रकारचे आमच्या महाविद्यालयातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालय सुद्धा विद्यापीठामध्ये बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळालेला आहे 2015-16 या वर्षी. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाला
बेस्ट NSS युनिट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. या सर्व गोष्टी शक्य झाल्या याच्या मागे आमचं चेंबूर एज्युकेशन संस्थेचं नियामक मंडळ आणि त्यांचं मार्गदर्शन आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचं अथक परिश्रम यामागे लपले होतं. त्यामुळंच की काय आम्ही नॅक सायकलमध्ये 4थ्या सायकलमध्ये आम्हाला A ग्रेड प्राप्त झाला. हे सगळं शक्य या सर्वांच्या मार्गदर्शन आणि या अथक प्रयत्नामुळे झालं एवढं सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यामध्ये बरीच आज नामांकित मंडळी उपस्थित आहेत. आपल्यासोबत आहेत आपल्या चेंबूर दुर्बी शिक्षण संस्थेच्या डायरेक्टर डॉक्टर विद्यागौरी लेले मॅडम, तसंच आपले उपप्राचार्य डॉक्टर स्नेहा रेकर मॅम, डॉक्टर जगन्नाथ किन्नर सर, डॉक्टर मंजुषा कराड मॅम आणि सुधाकर मोरे सर, तसंच प्रल्हाद आंधळे सर देखील उपस्थित आहेत आणि रजिस्ट्रार संगीता गुरव देखील उपस्थित आहेत. तसंच बाल विकास संस्थेचे श्री व सौ अमित आपटे आणि त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित आहेत. जवाहर शाळेतून योगेश सर आलेले आहेत आणि तसंच शाळेच्या पूनम राणे मॅडम ग्रंथपाल म्हणून काम पाहतात त्या देखील आलेल्या आहेत आणि ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि हिरा मोराळे, हरिश्चंद्र गवस सर हे सगळे आणि तुम्ही सगळे, तसंच सगळ्यांचं मी पुन्हा स्वागत करते. प्रदीप टिपसे सर, श्री आणि सौ प्रदीप टिपसे सर आलेले आहेत आणि प्रदीप चित्रे सर यांचा मित्रपरिवार देखील मला इथे समोर दिसतो आहे. मिलिंद भागवत सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करते आणि मी विनंती करते परत एकदा प्रदीप चित्रे सरांना. कालही त्यांनी शरद भाऊंच्या कार्याचा आढावा घेतला. मी आज त्यांना काही त्यांच्या आठवणी आणि कार्याचा आढावा घ्यायची विनंती करते. श्री प्रदीप चित्रे सर. सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सुविद्य श्रोतेजन हो आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आले, ते सगळे माझ्या विद्यार्थी मित्र. काल आपण अन्नवस्त्र निवाराच्या आधारे भाऊनी या ठिकाणी केलेलं कार्य त्याच्यावर थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. आज ह्या भाऊंच्या बाबत भाऊ माणूस म्हणून कसे होते भाऊ माणूस म्हणून कसे होते ह्याच्या त्यांना तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. अर्थात हा माझा त्रोटक प्रयत्न असेल. आणखीन मला ज्या पद्धतीने भाऊ भावले त्या हिशोबाने मी भाऊंचं वर्णन या ठिकाणी करणार आहे. भाऊंच्या बरोबर आलेले माझे अनुभव आहेत या ठिकाणी तुम्हाला शेअर करणार आहे. माझी खात्री आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या भाऊंबद्दलच्या वैयक्तिकच्या त्यांच्याबरोबर तुमचं जे बोलणं झालं असेल ते तुम्हाला आठवायला त्या निमित्ताने कारणीभूत होईल. हा एक भाग असेल. आणि इथे जे विद्यार्थी बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा असं मला म्हणता येईल की हे जे भाऊ जे आमचे आहेत, हा जे इथले ज्यांनी एवढं मोठं उभारलेलं जे तुमच्यासाठी जे उभारलेलं जे विद्यापीठ आहे आणखी जे कार्य केले ते भाऊ कसे होते हे माझा सांगण्याचा प्रयत्न असेल. मंडळी, मुळात सांगितलं तर भाऊंकडे जेव्हा मी पहिल्यांदा बघतो त्या भाऊ हे जे आहे ते बंडखोर स्वभावाचे होते. आता हा बंडखोर स्वभाव त्यांना कुठे दिसून आला की एवढा मोठा दिग्गज त्यांचे जे वडील होते, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी सारख्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर संबंध असलेले भाऊ आपण नाना आचार्य, त्यांचे हे चिरंजीव वास्तविक त्यांचा हात धरून त्यांना मोठं होणं कधी केव्हाही शक्य होतं. पण त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची प्रेरणा घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. भाऊ हे जाणून होते मी गरुड आहे आणि मी गरुड आहे. ज्या दिवशी भाऊनी झेप घेतली त्यावेळी समजलं मी पक्का गरुड आहे आणि त्या गरुडानुसारच ते एखाद्या पक्षीराजासारखंच भाऊनी काम केलं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून जेव्हा भाऊशी आमचा संबंध आला तेव्हा भाऊंबद्दल आम्हाला वाटणारं जे काही प्रेम आहे ते कशा पद्धतीचं आहे त्याच्याबद्दल गदी माडगुळण्याची ती आवड जी गाणं आहे त्यातले 2 शब्द मी सांगतो. तुझा शब्द की
थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. मला वाटतं गदिमाने हे वर्णन त्यांच्यासाठीच केलं असेल. त्यांचा शब्द हा आमच्यासाठी कसा अमृताचा होता किंवा त्यांचा स्पर्श हा चांदण्याचा कसा होता ह्याचा मी त्या गोष्टीवर विचार करतो. त्यावेळी असं ठरतं की एखादा माणूस धरून चाला की आमच्या अशोक भोसलेंच्या खांद्यावर हात ठेवून भाऊ चाललेले आहेत. त्यावेळी मला असं वाटायचं की हा हात कदाचित माझ्या खांद्यावर त्यांनी टाकायला पाहिजे होता. भाऊ जेव्हा त्यांच्याशी काहीतरी बोलते इतर कार्यकर्त्याशी, त्यावेळी आमच्यामध्ये कुजबूज असायची कदाचित ह्याच्याऐवजी त्यांनी मला हे काम सांगितलं असतं ते मी निश्चितपणे केलं असतं. इतकं भाऊंबद्दलचं निर्व्याज प्रेम आम्ही कार्यकर्त्यांनी त्या काळात केलेलं आहे. म्हणजे असं म्हणेन की ते प्रेम अशा शब्दात जर वर्णन करायचं झालं तर भाऊ हे श्रीकृष्ण होते आणि आम्ही त्यांच्यावर राधेसारखं त्यांच्यावर प्रेम केलं. असे ते आमचे भाऊ होते. याच्यानंतर कार्यकर्त्यानंतर भाऊ जेव्हा इथे वळतो, मी फक्त भाऊंच्या स्वभावाचं आणि त्यांचं वर्णन मी करतोय. तर आता ह्या ठिकाणी मग प्रश्न येतो की भाऊ नक्की असताना भाऊंना तसं बघितलं तर विनोदाचं वावडं होतं. विनोद करके किंवा भाऊ मोठ्याने हसलेलं निदान मी तरी पाहिलेले नाहीत. तुम्ही पाहिले असेल तर तुम्ही आपण म्हणूया की तो खरंच नक्कीच आनंदाचा क्षण आहे. आता विनोदाचा क्षण असला तरी विनोद केलेला भाऊच्यावर त्यांना बऱ्यापैकी दाद द्यायचे. आता ते दाद देताना छोटंशी गमतीचं उदाहरण तुम्हाला मी देतो. मी आणि भाऊ एके ठिकाणी मला वाटतं ठाण्यावरनं आम्ही येत होतो. त्यांच्या गाडीत मी आणि तेच होतो. गाडी बऱ्यापैकी हा माणूस एक्सिलेटरवर पाय घेऊन पुढे चाललेले होते आणि मुखातून मात्र हे बोलते, धीरे धीरे चल चांद गगन मी. भाऊंकडे बघतोय, धीरे धीरे चल चांद गगन मी बोलणारा भाऊ. तेव्हा भाऊ माझ्याकडे बघून हे करतो. भाऊ म्हणतो कसा आहे माझा आवाज. भाऊला तशी गंमत करायची फार संधी आम्ही कधी तो अनुभवलेला नाही. म्हटलं भाऊ मला आजही आठवते म्हणून बोलतो ते की भाऊ म्हटलं थोडासा जर रियाज केला तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण मोठ्या ह्याला वैफल्यमध्ये आपला प्रवेश निश्चित होऊ शकतो. मनापासून दाद देणाऱ्यापैकी भाऊ होता. विनोद कमी करायचे, दाद मात्र बऱ्यापैकी द्यायचे. हा तो एक त्या बाबतीतला एक हे होता. आता ह्या सगळ्या गोष्टी हे करीत असताना मी तुम्हाला असं विचारतो, भाऊंचा अत्यंत भावलेला आणि भाऊंच्या बाबतीतला अत्यंत महत्वाचा गुणाचा जर मी विचार केला तर भाऊ दांभिक नव्हता. मीच दांभिक नव्हता तो माणूस. जेव्हा आम्ही दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात जेव्हा आम्ही भूमिका घेऊन चाललो होतो त्यावेळी सांगण्यासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की संरक्षण मंत्री मेनन, V.K. कृष्ण मेनन यांच्याशी सुद्धा थोड्याशा मराठी माणसाबद्दल बोलल्याबद्दल त्यांच्याशी ह्या माणसांनी अत्यंत तीव्रपणे वाद घातलेल्या तेवढ्या कित्येक जण साक्षीदार होतो. ते प्रकरण 2 दिवस पेपरला येत होतं की ह्या माणसाला सजा का केली जात नाही असं ते. आता ह्या ठिकाणी एक आणखीन एक मला पडलेला प्रश्न आहे की माझ्यासारख्या कित्येक कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न जो आहे, भाऊंची देवाबद्दलची भूमिका काय होती ते आम्हाला कधीच कळलं नाही का. आता जेव्हा मी बघतो की या ठिकाणी आमचे जे आमदार ते नुकतेसाठी इतकं सोबत कार्य झाले, 1000, 1200, 1400, 1500 माणसं गाडी घुसवायची, त्यांना अयोध्या, प्रयाग वगैरे दाखवायचं आणि त्यांच्यासाठी काही न काम करता 100% मतदान घ्यायचं, असं एक नवा ट्रेंड या ठिकाणी आलेला आहे मुंबईभरामध्ये. आपल्यालाही कदाचित त्या बघणं. तर अशा असलेल्या वेळी भाऊंचं या देवाबद्दलचं जे मत आहे ते मत आम्हाला कधीही कळलं नाही. त्यांनी ते कधीही मत लादलं नाही. एकच प्रसंग सांगतो तो असा, आम्ही पोटनिवडणूक नेहरू नगरची लढवत होतो. प्रचार करीत असताना नेमक्या एका मंदिराजवळ आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि भाऊंना सांगितलं, भाऊ आरती घ्या की ओवाळ. तर त्या भाऊचा त्यावेळी झालेला संताप आम्ही एकही कार्यकर्ता त्यावेळी विसरू शकलो नाही. आपसात कुजबूज करत काय माणूस आहे अरे त्यांच्या ह्याच्यासाठी पण त्यांच्या मनाला काय वाटलं, आपली मतं फुकट गेल्यासारखंच जावं, हे काय मत आपल्याला देणार नाही. मला मत मिळो अथवा न मिळो त्याचा विचार भाऊनी कधीच केला. असे भाऊ, त्यांचा दांभिकपणा त्यांनी कधीही त्यांचा दिसला असं आम्हाला कधी वाटलं नाही. आम्हाला त्याने अत्यंत स्वच्छ चारित्र्याचं बनवण्यामध्ये भाऊंचा कमालीचा हात आहे. आज मला असं नाही वाटत की सुबोधाचार्यांच्या नावाखाली हजारो कोटीची संपत्ती ठेवून भाऊ गेले.
असं कधी झालेलं नाही. भाऊने आम्हाला कधी भाऊने स्वच्छ चारित्र्याचं राजकारण त्या ठिकाणी केलं. महापौर भाऊ झाले, काही प्रोटोकॉल असायला लागतो. भाऊचा महापौर होण्यामधला एकच काही झालं असेल, बदल झाला असेल, तो म्हणजे भाऊने स्वतःला सूट शिवून घेतला, तो आता या फोटोमध्ये आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन काही बदल भाऊंचा झालेला नाहीये. हा माणूस कुठेही गेल्यानंतर ओळखीचा जर माणूस जर कोण भेटले तर ती महापौरांची गाडी तिथे त्याच्यासाठी थांबायची. हे असलं दृश्य ह्या मुंबईकरांनी एकाही महापौरांच्या बाबतीत बघितलं नसेल, ह्या अगदी अभिमानाने मी सांगू शकेल. आता एक प्रसंग खरं म्हणजे सांगू का नको सांगू त्याच्यामध्ये, पण तो प्रसंग एवढ्यासाठीच सांगायचा आहे. 40, 45, 50 वर्षाच्या आसपास घडलेली घटना. एक बदनाम वस्ती होती, इंदिरानगर म्हणून आमच्या वाशिनाट्याला आहे. दक्षिणात्य एक दादा गुंड, या गुंडाच्या आशीर्वादाने ती चाललेली जी तो देहविक्रीचा त्या ठिकाणी तो काम ते मोठा हे होता. बदनाम वस्ती त्यासाठी मी बोलतो. तर ह्या वस्तीमध्ये असलेल्या माझ्यासारख्या, मी आणि माझ्याबरोबर कार्यकर्ता होता, दुपारी त्याला वाशिंदकर रस्त्यात भेटलो. हा माणूस त्यांना मामाला घेऊन त्याच्यामध्ये गेला. तुम्हाला आठवत असेल त्या दिवारमधला प्रसंग, विटार ये चाबी मैं आपके जेब में रखता हूँ, आपके जेब में से मैं निकालूंगा, दरवाजा फुटून घेऊन जाईल. अगदीच तोच आविर्भाव. दणकन 4 लाथा घालून त्या माणसाने त्या दादाला, जो मद्रासवर नाही यायचा, त्याला लाथेने तुडवून एकट्याने ती वस्ती हलवण्यासाठी भाऊनी केलेला प्रयत्न. उद्ध्वस्त झालेली ती वस्ती, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण एक प्रसंग असा घडला, त्या प्रसंगामध्ये आम्ही 4 जण होतो. मी, बच्चूभाई चव्हाण, प्रभाकर ठाकूर आणि प्रत्यक्ष भाऊ, ते माझे बरोबरचे होते. अचानक खडी मशीनच्या तिकडे आलं आणि खडी मशीन म्हणून एक तिकडे आहे जवळच, त्या वस्तीच्या पासून जवळ असलेले त्या ठिकाणी 15, 20, 25 बायकांनी त्या ठिकाणी भाऊंच्या गाडीला घेराव घातला. आणि भाऊंच्या गाडीला घेराव घातल्यानंतर आणि छाती पिटत भाऊंच्या समोर त्या ठिकाणी आला. प्रसंग अत्यंत बाका होता. 15, 20 बायका अंगावर आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे भाऊ कसे हे करणार आहेत, कसे रिॲक्ट होणार आहेत, हा प्रश्न आम्हाला पडला. किंबहुना त्यापेक्षा भाऊंच्याकडे एकदम गेलं तर आम्ही त्यांना काय मदत करू शकतो, कसं त्यांचं संरक्षण करू, हा आम्हाला पडलेला प्रश्न. असं असताना त्या बाईंनी त्या भाऊचा हात धरला. तर त्या बाईंनी त्या भाऊचा हात धरल्यानंतर ह्या ठिकाणी म्हणजे अर्थातच साहजिकच भाऊंचा राग इतका पराकोटी गेला, त्या कदाचित त्या पराकोटीच्या रागाने त्या बायका 4 पावलं मागे हल्ल्या. चुप बेटो म्हणून जेव्हा भाऊनी त्या दम दिला तेव्हा त्यांचं रडणं ओरडणं सगळं थांबलं. आणि मग त्यांनी काय केलं, ती जी बाई होती ह्याचा गजरा जो होता तो गजरा हे केला, उडला, त्याची सगळी फुलं काढली आणि स्वतःच्या जशा डोक्यावर एवढा मोठा भांग भरला होता त्याच्यामध्ये ते तोडला आणि भाऊच्या हाताला परत भाऊचा हात धरून भाऊच्या हाताला त्यांनी तो दोरा बांधला. भाऊ तुम सबके भाऊ हो, हमारे भाऊ क्यों नहीं बनना चाहते. तुम्हाला सांगतो तो प्रसंग असा होता की एरवी आता वास्तविक आक्रस्ताळेपणा करायला भाऊला पूर्ण अधिकार होता, भाऊ करू शकत होता. तो स्तब्ध हात भाऊनी त्या बाईच्या हातात घेतला. प्रभाकर ठाकूर म्हणून आमचे जे होते त्यांना सांगितलं, त्यांचे सगळे हे नावं वगैरे घे, मी बघतो काय करेल. तुम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल आणि अत्यंत आनंद होईल, तुम्हीही आनंदित व्हाल. त्या सगळ्या बायकांचं, त्या सगळ्यांचं भाऊंनी पुनर्वसन केलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी केवळ 14 लोकांनाच माहिती आहे. त्यामुळे मी शपथ घेतली होती की हे कधी आम्ही कुणाला बोलायचं नाही, कारण असं नको व्हायला म्हणून. आणि आज ते तिघही दुर्दैवाने आमच्यात नाही आहेत. पण ही गोष्ट जाता जाता आमचंही लागले नेत्र पैल तरी असलेल्या माझ्यासारख्या ही गोष्ट तुम्हाला सांगणं हे गरजेचं असल्यामुळे मी सांगतो. त्या उद्याच करून भाऊ थांबले नाही. त्याला चिंता काय मग या भागामध्ये झोपड्या स्वतःच्या पैशाने या माणसांनी बांधून तर दिल्याच, पण BMC बेस आणि अन्य ठिकाणी जिथे कुणी सफाई कामगार किंवा अन्य ठिकाण आहे त्या ठिकाणी तो तिथे त्या ठिकाणाला दिला, म्हणजे त्यांना एक उदर. आता शेवटी भाऊ गेले. भाऊ गेल्यानंतर
ज्या ठिकाणी चेंबूरकरांनी फक्त 2 अशा अंत्ययात्रा बघितल्या आहेत, ज्या अंत्ययात्रा, एक अंत्ययात्रा होती सुप्रसिद्ध सिनेकलावंत राज कपूर यांची, त्यांना बघण्यासाठी लोक आले होते, आणि दुसरी अंत्ययात्रा आमच्या भाऊंची, दाभो पडून रडत त्यांच्या गाडीच्या मागे जाणारे हजारो लोक आम्ही या ठिकाणी पाहिले. हे भाग्य फक्त भाऊंना बोललेलं आहे या निमित्ताने. आणि शेवटी भाऊंनी हा आपलं उर्वरित सर्व आयुष्य, त्याने भाऊंना माहीत होतं की त्यांनी स्वतःचा प्रत्येक दिवस हा उत्सव म्हणून जगला, उत्सव करीत जगला, आणि असं करीत भाऊंनी आपल्या सगळ्यांना अत्यंत त्यांच्या जीवनातला जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करून भाऊंनी आपल्यापासून विडा हे केली. तर अशा या मुंबईचे चेंबूरचे शिल्पकार म्हणूया, काही म्हणूया, पण ह्या असामान्य माणसाला या ठिकाणी आपण 2 वेळा मला इथे त्यांच्याशी बद्दल बोलायचा जो तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल तुम्हाला अत्यंत मनपूर्वक तुमचे आभार मानतो, आणि मी भाऊंच्या स्फूर्तीला वंदन करून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.